विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। आता पुढच्या बातमीकडे वळूया। अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनगणना 2001 ची सुरुवात होत असून त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू झाल्यानं गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील 40% प्राथमिक शाळा बंद असल्याची खळबळजनक बाब समय मुंबईनं समोर आणली आहे। अनेक शाळांचे सर्वच शिक्षक प्रशिक्षणाला गेल्यानं त्या शाळांना चक्क 2 दिवसांपासून कुलूप ठोकण्यात आलंय। तर बऱ्याच शाळांचे काही शिक्षक प्रशिक्षणाला गेल्यानं त्यांच्या वर्गांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत। शासनाच्या या आडमुठे धोरणाचा पालकांनी निषेध नोंदवलाय। शिर्डीसह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना मॉडर्न स्कूलचा दर्जा काही दिवसांपासून देण्यात आलाय। शाळांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात तर आलंय, मात्र त्यांचा शैक्षणिक दर्जा आजही सुधारलेला दिसत नाहीये। एकतर झेडपीच्या शाळांकडे मुलांनी पाठ फिरवली, त्यातच आता शासनानेही भर टाकली आहे। जनगणना 2011च्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या कामाला 2 दिवसापासून सुरुवात झाली आहे। ऐन शाळेच्या दिवशी हे प्रशिक्षण ठेवल्यानं आणि अनेक प्राथमिक शाळांचे 100% शिक्षकांना जनगणनेचे आदेश काढल्यानं त्या शाळांना 2 दिवसांसाठी कुलूप लागलंय। तर बहुतेक शाळेतील ज्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यांच्या वर्गांना सुट्टी देण्यात आली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे शाळांना सुट्टी देणं चुकीचं असल्यानं मुलांचा शैक्षणिक दर्जा खालावला जात असून त्याला शासनाचं धोरण चुकीचं असल्याचं पालकांकडून सांगण्यात येत आहे। तर शासनाचा आदेश आल्यानं त्याचं उल्लंघन करता येत नसल्याचं शिक्षक सांगतायत। जनगणनेसाठी जे शिक्षकांना त्या ठिकाणी बोलवलंय आणि शाळा 2 दिवसापासून बंद आहेत, तर हे अत्यंत माझ्या दृष्टीने तर आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वाईट आहे। शासनाचा हा आदेश असल्यामुळे तो काही डावलता येत नाही, त्यामुळे या शिक्षकांना पाठवावं लागतं, आदेश बजावावाच लागतो आणि ते जातात। आम्हाला आहे ना जनगणनेची मीटिंग आहे, आम्हाला लक्षण शाळेत जायचं, आम्हाला 2 दिवस सुट्ट्या दिल्या। जिल्ह्यातील अनेक शाळा बंद असल्याचा समय मुंबईनं आढावा घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची साधी माहिती घेण्याचीही तसदी दाखवली नाही। आपण राहता नगर परिषद क्षेत्रामधील प्राथमिक शाळांचे शिक्षक आहे, त्या शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर असे 34 शिक्षक आपण नियुक्त केलेले आहे। त्याशिवाय पर्यवेक्षक म्हणून आपण 6 मुख्याध्यापकांची नियुक्ती केलेली आहे आणि 1 मास्टर ट्रेनर नियुक्त केलेले आहे। शहरी भागात असलेल्या प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना 2 दिवसांपासून नगरपालिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जात आहे, तर ग्रामीण भागातील शाळांच्या शिक्षकांना तहसील कार्यालयात हजेरी लावावी लागते। शासनाचं काम असल्यानं ते वेळेत पूर्ण करणं ही सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य असल्याचं कारण पुढे केलं जात आहे। मात्र ही जबाबदारी सुट्टीच्या दिवशीही पूर्ण करणं शक्य असल्याचं शासकीय अधिकारी विसरले असावेत आणि त्यामुळेच ऐन शाळेच्या दिवशी शिक्षकांचं प्रशिक्षण ठेवून हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केलं जात असावं। शिर्डीहून सुनील दवंगे, समय मुंबई।